विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कालच्या बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महायुतीच्या नेत्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। महायुतीमधली धुसफूस चव्हाट्यावरती आणू नका आणि जाहीर वाद करणं टाळा असंही अमित शहांनी सांगितलंय। महायुतीच्या बैठकीमध्ये अमित शहा यांनी या सूचना दिलेल्या आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या चुका यंदाच्या वेळेला टाळा असं सुद्धा शहा म्हणाले। जिंकून येण्याची क्षमता असलेले योग्य उमेदवार निश्चित करा। विरोधकांच्या फेक नरेटिव्हला तुम्ही सुद्धा उत्तर द्या असं अमित शहांनी या बैठकीच्या दरम्यान सांगितलंय। तर महायुतीमधली धुसफूस चव्हाट्यावरती आणू नका, जाहीर वाद करणं टाळा। लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या चुका सुद्धा टाळण्याचा सल्ला अमित शहांनी दिलाय। जिंकून येण्याची क्षमता असलेले योग्य उमेदवार निश्चित करा। विरोधकांच्या फेक नरेटिव्हला तुम्ही सुद्धा उत्तर द्या। महायुतीच्या नेत्यांनी संयम ठेवा, एकजूट दिसेल याची काळजी घ्या। राज्य सरकारने घेतलेले निर्णय हे लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा। भाजपच्या ज्या आमदारांची कामगिरी समाधानकारक नाही त्या जागांबद्दल योग्य निर्णय घ्या। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्या सोबत आहे। सूरज, आपण बघतोय अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत, बैठकांचं सत्र सुरू आहे। लोकसभेमध्ये जे झालं त्या संदर्भात पुन्हा एकदा विधानसभेमध्ये पुनरावृत्ती होऊ नये याच्या सूचना देण्यात आल्या। यामिनी, नक्कीच काल रात्री उशीरपर्यंत सह्याद्री अतिथीगृहावरती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत काल अमित शहा यांनी बैठक केलेली आहे आणि या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत। त्याचबरोबर महायुतीमध्ये जे घटक पक्ष आहेत त्यांच्यात आणि आपला जो जागा वाटप किंवा इतर गोष्टींवरनं जो वाद सुरू आहे तो चव्हाट्यावर न आणता संमिलनाने सगळे निर्णय घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे जे काही आमदार आहेत त्यांची कामगिरी ही असमाधानकारक आहे, त्यांच्याविषयी थोडा फेरविचार करणं गरजेचं असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे जे विरोधक आहेत त्यांचा जो फेक नेरेटिव्ह ते तयार करता आहेत त्या संदर्भात आपण ज्या योजना आखलेल्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवून त्याचा प्रचार आणि प्रसार या दोन्हींमध्ये ताकदीने स्वतः कामगिरी करण्याच्या सूचना या देखील देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे एकूणच कालच्या या बैठकीत ज्या लोकसभेला झालेल्या चुका होत्या त्या टाळून विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याच्या सूचना या देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर काही भाजपच्या नेत्यांवरती विशेष जबाबदारी देखील देण्यात आलेली आहे। आज केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा हे विविध ठिकाणी गणेश दर्शनासाठी जाणार आहेत। त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरती दर्शनासाठी जाणार आहेत। मुख्यमंत्र्यांची देखील या दरम्यान ते गणेश दर्शनासाठी जाणार आहेत आणि त्यानंतर लालबागचा राजा करत वांद्रे येथील आशिष शेलार यांच्या गणेशोत्सव मंडळाला भेट देणार आहेत। त्यामुळे एकूणच काल रात्री विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती झालेली बैठक ही खूप महत्त्वाची आहे। किती सभा कुठे घ्यायच्या आहेत या संबंधित देखील आखणी होती ती देखील मांडण्यात आलेली आहे आणि त्यानुसार पुढच्या सूचना या अमित शहांनी दिल्याची माहिती देण्यात आलेली आहे। यामिनी, अगदी धन्यवाद सूरज या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।